नमस्कार शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टी मार्फत सौरचलित स्प्रे पंपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांना सौरचलित स्प्रे पंप दिला जातो। यासाठी अनुदान किती मिळतं, यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मित्रांनो, वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया। अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप असेल तर लॅपटॉपमध्ये महा-डी-बी-टी फार्मर लॉग इन हे सर्च करून घ्यायचं आहे। हे सर्च केल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी लिंक दिसेल ॲग्री लॉग इन महाराष्ट्र, त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ही लिंक आपल्याला महा-डी-बी-टी पोर्टलला घेऊन जाईल। महा-डी-बी-टी पोर्टलवरती लॉग इन करण्याचे आपल्याला 3 पर्याय दिसतील। त्यामध्ये जर क्लिक करताना अचानक जर कोणती सूचना आली तर त्या सूचनेवरती आपल्याला ओके सगळ्यात शेवटी हे बटन येतं, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला लॉग इनचे पर्याय निवडायचे आहेत। यामध्ये आपल्याला 3 लॉग इन पर्याय आहेत, फार्मर्सचा ग्रुप किंवा मग आधार बेस लॉग इन। आपल्याला त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल फार्मर म्हणजे वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडून घ्यायचा आहे आणि आपला फार्मर आय डी जो आपण तयार केला होता तो फार्मर आय डी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर सेंड OTP या बटनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। सेंड बटन OTPवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा एक पॉपअप मेसेज येईल, त्यावरती देखील ओके क्लिक करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपला जो मोबाईल आहे रजिस्टर्ड त्या मोबाईलवरती OTP आलेला असेल, तो OTP आपल्याला तपासून घ्यायचा आहे आणि तो OTP टाकण्यासाठी आपल्याला खाली एक चेकबॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला मोबाईलवरती आलेला OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली व्हेरीफाय OTP हे बटन दिसत आहे, त्या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आपण जर बरोबर OTP टाकला असेल तर आपलं फार्मर लॉग इन या ठिकाणी सक्सेस होतं आणि पुढची प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहता येते। लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला भाषा निवडायचा देखील पर्याय आहे आणि त्यामध्येच आपल्याला सगळ्यात डाव्या साईडला प्रोफाईल आणि कंपोनेंट सिलेक्ट कंपोनेंट ऑप्शन येतो, तो ऑप्शन आपल्याला निवडून घ्यायचा आहे। तोपर्यंत जर का भाषा तुम्हाला बदलायची असेल, इंग्रजी भाषा नको असेल तर मराठी भाषा आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 नंबरचा पर्याय घटकांसाठी अर्ज करा हा पर्याय आपल्याला निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, यामध्ये वेगवेगळ्या बाबी आपल्याला दाखवल्या जातील, कृषी यांत्रिकीकरण, सौर कुंपण, वेगवेगळ्या योजना आपल्याला या ठिकाणी दिसतील। त्यापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे कृषी यांत्रिकीकरण। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या योजनांना अप्लाय करायचा असेल तर ते देखील करू शकता। आपण सध्या कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावरती क्लिक करत आहोत। तो पर्याय आपण निवडल्याच्या नंतर आपल्या फार्मर आय डीला जे शेत ॲड झालेलं आहे त्यानुसार आपल्याला तालुका निवडता येईल। आपण तालुका निवडून घ्यायचा आहे, गाव ॲटोमॅटिक निवडलं जाईल। आता या ठिकाणी आपलं निवडलं गेलेलं नाही आहे, आपण परत एकदा तालुका निवडू। परत एकदा तालुका निवडल्याच्या नंतर आपलं गाव येऊन जाईल। हा वेबसाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तर गाव निवडल्याच्या नंतर आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे। मुख्य घटकांमध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण जे आहे हा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर तपशील हा एक दुसरा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। वेगवेगळी अवजारे दाखवली जातील, ट्रॅक्टर, वैशिष्ट्यपूर्ण अवजारे, खूप सारे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। पॉवर टिलर, मनुष्यचलित अवजारे, यामध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजार घ्यायचा आहे कारण हा जो सौर पंप आहे फवारणीसाठीचा तो मनुष्यचलित आहे। त्यानंतर पुढे आपल्याला यंत्रसामग्री हा पर्याय निवडायचा आहे। यामध्ये देखील आपल्याला खूप सारे पर्याय या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यामधनं आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। टोकन यंत्र वगैरे खूप सारे पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर यामध्ये आपल्याला पर्याय निवडायचा आहे की पीक संरक्षक अवजारे, म्हणजे हा जो फवारा आहे तो पीक संरक्षणासाठी वापरला जातो, त्यामुळं आपण पीक संरक्षण जे आहे ती अवजारे आपण या ठिकाणी निवडणार आहोत।
पीक संरक्षण अवजारे निवडल्याच्या नंतर आपल्याला आणखी परत एकदा बाब निवडावी लागते. त्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या ज्या कृषी पीक संरक्षक जे आहेत अवजारं ती दाखवली जातील. यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी एक पर्याय दिसत असेल, सौर चलित नॅपसॅक फवारणी पंप. हा पंप सगळ्यात शेवटची बाब जी आहे ती आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. निवडल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला तो अटींचा एक चेकबॉक्स आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि जतन बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला विचारते तुम्हाला आणखी कोणत्या बाबी निवडायच्या आहेत का, तर मला तर कोणती निवडायची नाही. मी नोवरती क्लिक करतो आणि त्यानंतर हे ॲप्लिकेशन पुढं जाईल. काही लोक या ठिकाणीच ॲप्लिकेशन पूर्ण झालं असं समजून घेतील, पण अजून आपलं ॲप्लिकेशन पूर्ण झालेलं नाही आहे. या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करा हे जे बटन दिसत आहे त्या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या निवडलेल्या बाबी आहेत त्या आपल्याला दाखवल्या जातील. पहा, या बटनावरती आपल्याला क्लिक करून आपण कोणती बाब निवडली आहे हे आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता आपला तालुका, आपण कोणती वस्तू निवडली आहे, या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्या सगळ्या बाबी आपण चेक करून घ्यायच्या आहे आणि परत एक अटींचा चेकबॉक्स आहे त्यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे आणि क्लिक झाल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट जे आहे ते पेमेंट करायचं आहे. यासाठी 23 रुपये इतकं पेमेंट आहे. हे पेमेंट आपल्याला मेक अ पेमेंट या बटनावरती क्लिक करून आपला UPI किंवा दुसरा पेमेंट गेटवे तुम्हाला कोणता निवडायचा आहे तो निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर QR कोड हा ऑप्शन निवडून Google Pay, फोनपे किंवा इतर ॲप्लिकेशनने हे पेमेंट पूर्ण करायचं आहे. पेमेंट पूर्ण केल्याच्या नंतरच जे आहे हे आपलं ॲप्लिकेशन सक्सेस होईल. हे पेमेंट आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. ह्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सौर चलित स्प्रे पंपसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज पूर्ण झाल्याच्या नंतर 5 ते 6 महिन्यानंतर MahaDBT मार्फत तुम्हाला मेसेज केला जाईल किंवा तुम्ही लॉग इन करून देखील तुमचं स्टेटस चेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळेल आणि नंतर आपल्याला बाकीची सगळी प्रोसेस पूर्ण करून हा सौरचलित स्प्रे पंप मिळणार आहे. तर अशी होती सौरचलित स्प्रे पंपची माहिती. अजून कोणत्या शेतीविषयक योजनांची माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आपण नक्कीच त्याबद्दल व्हिडिओ बनवू. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.